सलामी जोडी रुद्रा स्पोर्ट सांगे संघाची आपण पाहत आहोत। रोशन मोगरे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल पिंटू। लुनाट संघ तला तुम्ही फिल्डिंग लावायची आहे आणि जरूर या स्पर्धेमध्ये चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे। जर नसल्यास तुमच्या संघाला 3 धावांची पेनल्टी असेल, याची आपण नोंद घ्यावी। आणि तेच पंच आम्हाला सांगत असताना विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये जो खेळाडू आहे त्याची जर्सी संघाच्या एक समान नाही आहे, त्याचमुळे मात्र त्या संघाला मात्र पॅनलाइज केला जाऊ शकतोय। चला टाइमर ऑन असेल। पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर 12 वाजून 56 मिनिटं झालेली आहेत आणि पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडला रोशन मोगरे, नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल पिंटू आहे, पिंटू पाटील। आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अजय कदम। ओरतो विकेटने मारा करतोय गंधारी ब्रिज टोकाकडून। पहिला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी, एस्टरच्या पाठीमागे आय थिंक निलेश थले आहेत। पहिला चेंडू मात्र व्यवस्थित त्यांनी कलेक्शन केला आणि चांगला चेंडूनं मात्र अजय कदमनं सुरुवात केली। डॉट चेंडूनं डीपमध्ये पाहू शकाल मिड विकेट आहे, लॉंग ऑफ आहे। आय थिंक अक्षय मडवीला तुम्ही लॉंग ऑफला पाहू शकाल। मिड विकेट सुद्धा मात्र पाहिलं तर पूर्णपणे आमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक खेळाडू तुम्ही पाहू शकाल। मिडॉनवरती पाहू शकाल या ठिकाणी सुभाष ठाकरे आहेत, परंतु काही आधुनिक खेळाडूंची अनुपस्थिती आपण पाहतो या संघामध्ये। चेंडूला आपठी दिले, पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय। असं वाटतं की पूर्णपणे रोशनच्या चेहऱ्याला चेंडू स्पर्श झालाय। पंचाचा लेग बायचा इशारा माझ्या सोबतीला पुन्हा जॉईन होतात माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे। वेलकम समीर। काय सामना बघायला मिळाला, मागचा लो स्कोरिंग होता परंतु तोही शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला होता। चांगला फाईट बॅक करण्याचा प्रयत्न वियाना स्पोर्ट पीसीने दाखवला, परंतु आता या मॅचमध्ये जरूर हाय स्कोरची अपेक्षा असेल प्रेक्षकांना देखील। ज्यावेळेला चौकार षटकार लागतात त्यावेळेला प्रेक्षकांचंही मनोरंजन होत असतं आणि त्याचा खेळ आता फलंदाजांना करावा लागेल। गोलंदाजी मार्कवर अजय कदम, पुन्हा एकदा सामना करेल बॅटर पिंटू पाटील। थोडीशी जागा पडून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही आणि थोडासा खाली बसणारा हा चेंडू आपण बघितला। डॉट बॉल। सुरुवात चांगली केली आहे जय बजरंग लोणारच्या गोलंदाजांनी। टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय जो स्वीकारला आणि पॉवर प्ले मध्ये चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न अजय कदम यावेळेला करतोय। जरूर पाहू शकाल या ठिकाणी आपण टॉस विनिंग संघटनेला जो आपण शीतपेय देतो त्याचे पुरस्कर्ते मुठवल गावचे युवा उद्योजक मेघनाजी भांबरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय। लेन बॉल समोर फोर्स करण्याचा प्रयत्न होता, हवेत होता बराचसा काळ बॉल, परंतु एकही फिल्डर तेथे पोहोचू शकत नाही आणि या दरम्यान एक धाव कंप्लीट करण्यात आलेली आहे। स्कोर एका धावेने पुढे जाताना 2 या आकड्यावर 2 ऑन द बोर्ड। पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी करता आली नाहीये फलंदाजांना, याचं कारण ॲक्युरसी अजय कदमची या षटकामध्ये आपण पाहतोय। पहिल्या फेरीतील हा सामना तुम्ही पाहतायत। पुढचा बॉल यावेळेला जबरदस्त स्मॅश केला इनफिल्डच्या डोक्यावरून। प्युअर क्लास क्रिकेट, शुद्ध क्रिकेट, बॉल सीमा पार, चौका। पुढे जाताना तुम्ही पाहता 6 या आकड्यावर चर्चा करत होतो की धावांपासून थोडंसं लांब करण्याचा प्रयत्न केला बॅटर्सना। पुन्हा थोडासा खाली राहणारा बॉल ऑप्शनच्या बाहेर होता। बॅटरने ज्याप्रमाणे एक्सपेक्ट केला त्यापेक्षा थोडासा खाली होता हा चेंडू आणि हा बॉल येतोय डॉट। याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर। टीमची टोटल तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 6 रन्स ऑन द बोर्ड।
विदाउट लॉस बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर रुद्रास्फोट सांगे नेक्स्ट मॅच आरडी किरवली विरुद्ध विरेनस्फोट भावाले या दोन संघांदरम्यान तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन पहिली 4 षटकं संपल्यानंतर टॉस केला जाणार आहे याची नोंद असू द्या. बघा या ठिकाणी 3 धावांची पॅनल्टी असेल ती जय बजरंग लोणाडला. सेम ड्रेसिंग तुम्हाला करावी लागेल परंतु एक फिल्डर विकेट किपर संघाच्या गणवेशामध्ये नाही आहे त्याच्यामुळे 3 रन्सची पॅनल्टी आम्ही ऍड करतो. टीमची टोटल 9 असेल. दोन्ही टीम्सने याची नोंद घ्या. 9 धावा स्कोर कार्डवर. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी राहुल येतो बॉलिंग मार्कवर. राहुल थळे लेफ्ट आर्मर आहे. सामना करेल बॅटर पिंटू पाटील. धावांचा वेग वाढवावा लागेल. चांगला स्कोर ज्या वेळेला तुम्ही बॅटिंग करताना उभारता त्यावेळेला त्या मॅच मध्ये येणाऱ्या पुढील डावामध्ये गोलंदाजांना तुमच्या मदत मिळते. पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांचा शुभागमन झालेला आहे. कुकसेगावातील उद्योजक मेघनाथ श्रीपत पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. A ball leading edge. Wicket keeper down the ball. Soft dismissal. Wicket gone. पहिला धक्का रुद्रास्फोट सांगेला. सन्माननीय मेघनाथजी श्रीपत पाटील कुक्षेगावचे उद्योजक त्यांच्या सोबतीला कुक्षेगावचे समाजसेवक चंद्रकांत गजानन पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोन्ही पाहुण्यांचं स्वर्गीय रोशन स्मृती चषक 2025 मध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. आज मान्यवरांची मांदियाळी आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळाली. या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राहुल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. विकेट कीपर देखील बीट होतोय आणि बॉल सरळ बाईटच्या स्वरूपामध्ये लॉंग स्टॉप सीमा पार. हा चौकार. पलीकडे आणि अखेर आज चौकार जरूर दबाव कमी करेल. पुन्हा एकदा राहुल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लीडिंग एज फाईन लेगला बॉल जज केला जातोय. विकेट गॉन. विकेटचं पतन. महेशनं त्या ठिकाणी झेल पकडला. जबरदस्त झेल. फलंदाज फेल. राहुल या ठिकाणी विकेट प्राप्त करत असताना खरं या विकेटनं गोलंदाजांना नेहमीच सहाय्य केलेलं आपण बघितलेलं आहे. गीतेश नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. 2 धक्के आतापर्यंत दिलेत. याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर पिंटूला बाद केलं. त्यानंतर विशाल हा देखील शून्यावर बाद झाला. सामना करेल आता गीतेश राहुल तळेचा. लॉंग ऑफ एक सेट करण्यात आला त्याच्या समोर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इनसाइड आउट. चांगला फटका.
इनफिल्डला तर क्लिअर केलं, बॉल येतोय कव्हर पॉइंटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी जोडल्या जाणार. स्कोर मोजअप विथ डबल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. फायनल डे ऑफ द टुर्नामेंट, अंतिम दिवस या स्पर्धेचा. रोशन स्मृती चषक मुठवळची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. थरार क्रिकेटचा तुम्हाला कायम बघायला मिळेल. चित्त थरारक ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन, बॉल सरळ निघून जातोय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. पॅडल स्वीप, हा चौकार. इम्प्रोव्हाइज क्रिकेट या ठिकाणी आता खेळण्याचा प्रयत्न, गीतेशच्या बॅटमधून आलेला हा चौकार. पुन्हा रिव्हर्स एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाच्या टर्नचा त्याला वापर करायचा होता, त्याचा स्विंगचा वापर करायचा होता, परंतु यावेळेला पूर्णपणे बीट. आणि आज बरोबर स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतो 19 धावा, 19 रन्स ऑन द बोर्ड. दरम्यान आदरणीय मेघनाथ पाटील कोकसेगावचे उद्योगपती या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. विनंती करेन मेघनाथ पाटील साहेब, आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. रोशन स्मृती चषक मुठवल 2025 मध्ये आपलं रोशन स्पोर्ट मुठवलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. वेलकम. आदरणीय सुभाषजी भामरे यांच्या शुभास्या सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मेघनाथ पाटील साहेब सुप्रसिद्ध उद्योगपती कुकसे गावचे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पाहू शकाल आपण या ठिकाणी कुक्षेगावचे युवा उद्योजक मेघनाथ श्रीपत पाटील यांचा या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करत आहोत. सुभाषजी भामरे यांच्या शुभ हस्ते सन्मान. स्वागत कक्षामध्ये मात्र तो सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. खूपदार मॅची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मात्र त्या ठिकाणी पाहुण्यांना आपण सन्मानित करीत आहोत. मित्रांच्या आतमध्ये आपण पाहत आहोत चौकार आलाय बाईच्या स्वरूपात. तदनंतर कुक्षेगावचे समाजसेवक चंद्रकांत गजानन पाटील आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे या. सन्मान स्वीकारण्यासाठी आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाणार आहे. प्रत्येक पाहुण्यांना आपण योग्य तो मान, योग्य तो सन्मान देत आहोत. त्याला मी स्वयंसेवकांना एक विनंती करतोय की आपण सीमेरेषेचा ताबा घ्या. जसा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल आपण चेंडू परत करायचा आहे, जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही, याची आपण काळजी घ्या मित्रांनो. चंद्रकांत पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. 23 धावा धाफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. 2 गडी इथे मात्र आतापर्यंत गमावलेल्या आहेत आणि आपण जर खेळ पाहिलं तर 2.1 षटकाचा सध्या आपण संपन्न झालेला आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. बबल्या पुढचा बॉल. यावेळेला अपील, लाऊड अपील, विकेटचं पतन, फार मोठा धक्का लागतोय. रुद्रा स्पोर्ट्स सांगेला, रोशन आउट. प्राप्त करत असताना बबल्या हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला. षटक क्रमांक 3 मध्ये त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. बघा मागे 2 बाउंड्रीज तुम्हाला बघायला मिळाल्या. बाईकच्या स्वरूपामध्ये 2 चौकार आतापर्यंत ह्या डावात आपण पाहतोय. स्कोर कार्ड 23 धावा आहेत. षटक क्रमांक 3 यावेळेला मार्गस्थ असताना यानंतरचा जो सामना तुम्हाला पाहायला मिळेल
आरडी किरवलीच्या विरोधात वीरेन स्पोर्ट भावाले. दोन्ही कॅप्टन दोन्ही टीम्स आपण रेडी राहायचं आहे. बोलो तयार. Oh, once again, once more, another wicket gone. लागोपाठ 2 धक्के देत असताना बबल्या on fire. स्पोर्ट मोटवलची स्पर्धा सक्सेस होत असताना यशस्वी होत असताना ज्या प्रकारे आयोजन केलं नियोजन केलं आणि ज्या प्रकारे सर्व खेळाडूंनी साथ दिली. ओ सोसाट्याचे वारे सुटलेले आहेत आपण पाहतोय. मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क साधायचा आहे. क्या होते बघा एका मागोमाग 2 बॅनर सेम लावलेले आहेत. अंदाज होता मुटवलकरांना हवेचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. बबल्याचा पुढचा बॉल फोर्स करण्यात आला. व्ही मध्ये एक्झिक्यूट करत असताना ऑन साइडला बॉल येतोय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. 3रा धावेचा प्रयत्न आणि आता धावबादची संधी असेल परंतु 3 धावा या ठिकाणी हा ना करत असताना पूर्ण झाल्या. चुकीचं क्षेत्ररक्षण रॉंग एंड थ्रो आला आणि अखेर 3 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या. 27 धावा 27 रन्स ऑन द बोर्ड. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती. 27 धावा 9च्या सरासरीने धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत आणि अंतिम षटक आता येथे असेल. पाहू शकाल या ठिकाणी ज्या पाहुण्यांची आपण आर्तुत्रे या ठिकाणी वाट पाहत होतो त्या पाहुण्यांचा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. गरिबांचे कैवारी युवकांचे प्रेरणास्थान आणि सातत्यानं या विभागावरती ज्यांचं अतूट प्रेम आपण पाहत असतो. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताड किरवलीचे आणि तसंही पाहिलं तर
ठाणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं स्वर्गीय रोशन स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वांचे लाडके, गरिबांचे कारवाई, युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय जगनशेठ पाटील यांचं नित्यांत प्रेम आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल मिस्टर जयेश म्हात्रे, म्हणजे त्यांचे संपूर्ण सहकारी इथे मात्र आपण पाहत आहोत. सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम. सर्व सन्मान्य अतिथींचं आपण पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करूया. धावा झाल्या ते धावफलकावरती 28. अंतिम षटक सुभाष गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला आतिश असेल. आतिशला आतिशी फटकेबाजी करावी लागेल. येथून आणखी किमान 12 ते 13 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल 40+ स्कोर उभारण्यासाठी. (28 रन्स). पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. ओव्हर द विकेट. ऑन साइडला लॉफ्ट करण्यात आला. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवर येतोय. झेल खाली पोहोचलाय, झेल पकडला आणि फलंदाज बाद होतोय. आतिश गोज बॅक टू दी डगआउट. अठ्ठावीस धावा असताना या ठिकाणी विकेट प्राप्त केला. (28 runs on the board. Loss of 5 wicket. नवीन बॅटर मैदानामध्ये रोहित एंटर होतोय. पुढचा बॉल. ओ सुभाष जबरदस्त ब्लॉक होल मध्ये हा बॉल पूर्णपणे यॉर्क लेंथ होती. आणखी एक डॉट बॉल. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. RD11 किरवली संघाचा संघनायक आणि वीरेन स्पोर्ट भावाळे या संघाचा संघनायक. यानंतर होणारा सामना वीरेन स्पोर्ट भावाळे संघाचे संघनायक आलेले आहेत. ओहो, आज न्यू जर्सी आहे त्यांच्या अंगावरती आणि पाहू शकाल या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. सर्वांचे लाडके सन्माननीय पप्पूजी भोईर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या सोबतीला युवा उद्योजक मुठवलचे रोहन भोईर, रोहन पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला मकरंद स्मृती आहे. दोघांपैकी तुम्हाला एक कॉल द्यायचा आहे आणि सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉल करीत आहोत.
रोशन स्मृतीची मागणी केली भावाली संघानं, परंतु आलेला आहे मकरंद स्मृती. म्हणजे टॉस जिंकलाय RD संघानं. टॉस विनिंग संघाला आपण देऊया. शीतपेय आपल्याच ग्रामपंचायतीतील संघ आहे किरवली आणि त्याच्या मामाचा मुलगा आहे. धन्यवाद साहेब, मी विनंती करतो पुन्हा आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हा. आपण इथे आलात, टॉस बॉक्सची आपण शुभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. टॉस जिंकलाय खंडू. जरूर आज संडे आहे आणि 2-2 स्पर्धामध्ये तुमचा संघ सध्या खेळतोय, पण त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे, आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तुला आज कॅप्टन पद दिलेलं आहे, किती खुश झालाय तू? काय नाही. मग संघाची जबाबदारी आहे, जबाबदारी तू स्वीकारणार? हो. गोलंदाजी करत असताना किती धावसंख्येपर्यंत समोरच्या संघाला तू थांबवण्याचा प्रयत्न करशील? 30 ते 40. आज संघामध्ये काय बदल आहे का? सोनू दिगाडकर ॲक्शनमध्ये आहे. मग कोणाची उपस्थिती नाही आहे? केतन. मग त्याची उणीव भासणार आहे, त्यासाठी कुठल्या खेळाडूकडून तुला जास्त अपेक्षा आहेत? राजेश भोईर. क्या बात आहे. तुमची भूमिका काय असेल? बॅटिंग. हो, त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला बॅटिंग करायची आहे, 4 षटकाचा सामना आहे, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न करेन. काय माइंडसेट नाही, फक्त जास्तीत जेवढे रन होतील तेवढा आमच्या बॉलिंगसाठी फायदा आहे. आणि तसंही विरेंजपूर भावाली संघाचा विचार जर केला तर या मैदानावरती खेळ चांगला होतोय आणि तोच खेळ आम्हाला इथे मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. हो नक्कीच, बाहेर पण खेळलो आहे, तिकडे पण कॉलेज टॉप 10मध्ये आहे आम्ही आणि ॲसोसिएशनमध्ये पण खेळणार नव्हतो, पण आम्ही बोललो का खेळायचा, इथे पण खेळायचा. 3 नाईटला मॅच आहे, इथं खेळून तिकडे पण जाऊ. म्हणजे पहिलं प्राधान्य असोसिएशनला तुम्ही देत आहात? हो नक्कीच, कारण का आपण ॲसोसिएशन मुलं आता पुढं आले, कारण का आपण 9 टुर्नामेंट आपण पहिल्याच राऊंडला सेकंड राऊंडला हरत होतो, पण 10व्या 11 टुर्नामेंटला फायनलला हरलो. आणि न्यू जर्सी आम्हाला गावातल्याच राजेश पाटीलने आम्हाला बोलला होता का तुम्ही क्वालिफाय झाले तुम्हाला नक्की जर्सी देईन. मग त्यांनी तो तुमचा जो काय बोलतात त्याला, ज्यांनी तुम्हाला ती स्वप्न दाखवलं ते तुम्ही साकार करून दिलं आणि जरूर तुमच्या त्यांनी मात्र न्यू जर्सी पर्यंत गेले, त्यांचा आभार कशा तुम्ही व्यक्त करणार? त्यांचा आभार पूर्णपणे व्यक्त करणार, कारण की ते बोलले होते तुम्हाला पाहिजे तेवढा ड्रेस देणं. गाववाल्या सहाय्य केला पाहिजे, कारण का असं सहाय्य केलं तर गावातली पोरं पुरं जातील आणि गाववाले क्रिकेट पोरावी पण गावासाठी एकत्र खेळलं पाहिजे. कोणाचं ऐकलं नाही पाहिजे, जो बोलेल यांच्या खेळू नको, तो बोलत त्यांच्या नको गेलो, कारण का गावासाठी खेळला पाहिजे. कोण पैशासाठी नाही गेलो, गावाच्या नावासाठी खेळतो. क्या बात आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ऐकावं जनाचं, करावं मनाचं. जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, नाणेफेकी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकला RD किरवली संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. चला आपण लगेचच बक्षीस आय थिंक स्वागत समारंभाकडे जाणार आहोत. आम्ही विनंती करतो प्रथमतः सुभाषजी भामरे, देवानंद पाटील आणि नरेशजी पाटील आणि छत्रपती भामरे, आपणास विनंती करतो की आपण सर्वांनी स्वागत कक्षामध्ये या. या सर्वांनी या स्वागत कक्षामध्ये, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मित्रांनो जो सन्मान ते मात्र साकारणार आहोत. या विभागातील ज्यांचं प्रत्येक व्यक्तीवरती जीवापाड प्रेम आहे आणि सर्वांचं त्यांच्यावरती प्रेम आहे, असे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक, विद्यमान सरपंच, ठाणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष सन्माननीय जगनशेठ पाटील साहेबांचा हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. रोशन स्मृती चषक 2025 मध्ये आपणच विनंती करतो की आपण सुद्धा पुढे या, त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करू. भरपूर स्पर्धा अनेक ठिकाणी आपण पाहत आहोत आणि त्या प्रत्येक स्पर्धेला मात्र आय थिंक आपण जर पाहिले तर जगनशेठ पाटील साहेबांची आपल्याला जास्तीत जास्त उपस्थिती पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी पुढील वाटचालीसाठी आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. कारण आमचं सुद्धा एक स्वप्न आहे की तुम्ही सुद्धा त्या पदावरती जाऊन बसावं आणि सुभाषजी भामरे साहेबांनी सुद्धा मात्र आम्हाला ती कल्पना दिली तुम्ही येण्याच्या अगोदर की जगनशेठ पाटील साहेबांना आपण शुभेच्छा देऊ. दरम्यान सुनीलजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय या स्पर्धेच्या वतीनं आणि तदनंतर सन्मानित पप्पूजी भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. प्रत्येक पाहुण्यांना आपण योग्य तो सन्मान, योग्य तो मान आपण देत आहोत.
पप्पू भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आणि जगनशेठ पाटील साहेब आमच्यापासून रजा घेत असताना साहेब आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर जांभूळपाडा गावची मिस्टर दिलीप फिरांगणे आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. दिलीपजी फिरांगणे जांभूळपाडा गावचे समाजसेवक आहेत आणि त्यांचा हा सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. चला थोडीशी आपण घाई करूया. भूषण भांबरे आपण सुद्धा जॉईन व्हा सन्मानासाठी. सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे मात्र दिलीपजी फिरांगणे यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर सन्माननीय अंकुशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यायचं आहे. काका या आपण पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. सन्माननीय अंकुश पाटील काकांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. भूषण भांबरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आणि देवानंद पाटील सुद्धा आपण पाहू शकाल त्या ठिकाणी जॉईंट होत असताना एक चांगली संकल्पना आपण या स्पर्धेमध्ये पाहत आहोत मित्रांनो. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान, योग्य तो सन्मान आपण देत आहोत. आणि जाऊया आपण आता मात्र ऑन गोईंग मॅचकडे. एक 30 धाबांचा पाठलाग या ठिकाणी आपण पाहतोय सुरू आहे. जय बजरंग स्पोर्ट लोणार संघाच्या वतीनं आदित्य आणि सुभाष ठाकरेला आपण सलामीवीर म्हणून पाहिलं आणि आतापर्यंत सर्व चेंडू आदित्यने मात्र फेस केलेले आहेत. संघाची धावसंख्या पाहू शकाल बिनगडीबाद 11. हो इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हर फील्डर तैनात आहेत. ओहो झेल ड्रॉप, जीवनदान मिळालं त्या ठिकाणी फलंदाज सुभाष ठाकरेला. अशा प्रकारचे झेल तुम्हाला पकडावे लागतील. या स्पर्धेमध्ये तुम्हाला अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर प्रत्येक विजय हा मात्र फार महत्त्वाचा असतो, कारण नॉकआउटची स्पर्धा आहे आणि जर तुमच्याकडून जर अशा चुका घडल्या गेल्या तर मात्र कदाचित तुम्हाला ही स्पर्धा आय थिंक सोडण्यासाठी भाग पडेल. कारण क्रिकेटचा खेळ आहे, छोट्या छोट्या चुका मात्र आपल्या संघाला कधी कधी महागात पडत असतात. परंतु पहिल्या षटकात आपण जर खेळ पाहिजे तर रवी मात्र तो षटक हाताळला, परंतु 12 धावा त्याने खर्च केल्या. यानंतर आडी किरवली विपक्ष रुद्र आय थिंक वीरेंस्पोर्ट भावाले या दोन संघादरम्यान आपण पुढे सामना पाहणार आहोत. नाणेफेकी आडी किरवली संघाने जिंकली आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. मंडप डेकोरेटरचे फोपरेटर किंवा एखादा प्रतिनिधी जर इथे असेल तर विनंती करतो की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधा आलेले आहेत. सूरजनं अतिशय चांगलं मात्र त्या ठिकाणी या टॉस बॉक्समध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं, कारण गावातील प्रत्येक खेळाडूंनी जर प्रत्येक संघाला मात्र आय थिंक प्रत्येक खेळाडूला जर चांगलं योगदान दिलं तर मात्र आपल्या गावाचा जो खेळ आहे, गावातील जो मुलांचा खेळ आहे तो मात्र पुढे जाईल. हो जबरदस्त फटका ऑन साइडला खेचून मारलाय आणि चेंडू पळालाय मिड विकेटच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. शॉर्ट रनअप आहे, पाहू शकाल पूर्णपणे हाफ वॉली होती आणि त्याच्यावरती मात्र पुलचा अंदाज आणि पाहू शकाल काय सुंदर चिरला मात्र त्या ठिकाणी कव्हर केलाय आमचे कॅमेरा वर्क. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीने मात्र या स्पर्धेचं चित्रीकरण आणि तदनंतर रिव्हर्सचा फटका. चेंडू मात्र चालला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार.
आपल्याला जय बजरंग स्पोर्ट लोणार संघ पाहायला मिळतोय. हो लिडिंग आहे चेंडू हवेत, चेंडू खाली विकेट किपर पिंटू पाटील कुठल्या प्रमाणात चूक करत नाही आणि अखेर पहिला विकेट प्राप्त केला त्या ठिकाणी गोलंदाज रोशन मोगरेनं. बावीसला 1 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. नवीन फलंदाज अजय कदम आपण पाहत आहोत तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय. एक 30 धाबांचा पाठला करत असताना मात्र अजूनही 9 धाबांची आवश्यकता आहे टीम लोणार संघाला. एकतर्फा खेळ कुठेतरी मात्र आपण पाहत आहोत. सध्या तरी असं वाटलं होतं की मात्र आज रुद्र स्पोर्ट्स सांगे संघ मात्र या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करेल. विद्यमान सरपंच सखारामजी पाटील यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे आणि जरूर सखाराम पाटील साहेबांची सुद्धा एक मोठी स्पर्धा मित्र तुमच्या भेटीस येणार आहे आणि आय थिंक त्या स्पर्धेचं कदाचित डे नाईटचं स्वरूप असेल. चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला लावून अपील विकेट किपरच्या वतीने केली कॉट बिहाइंडसाठी, परंतु ती अपील पंचांनी फेटाळली. डॉट चेंडूची सांगता आपण पाहत आहोत. सुभाष बाद होण्यापूर्वी 11 धावाचं योगदान दिलं. त्याच्यानंतर पाहिलं तर आदित्य 2 चौकार साईडने खेळतो वैयक्तिक 11 धाव संख्येवरती आणि अजय पहिल्या चेंडूवरती आय थिंक बीट झाला. ऑनसाला चांगला फटका मिडविकेटला फिल्डर तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सुद्धा आपण पाहत आहोत आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना संघटित धावसंख्या 1 गडी बाद 23 पाहत आहोत. म्हणजे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता. तिसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करतो गोलंदाज अविनाश. अविनाश करेल का फलंदाजाचा मात्र त्या ठिकाणी सर्वनाश, परंतु या ठिकाणी पाहू शकाल फटका चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला अजयनं. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. सिंगलला मात्र पाहिलं तर ओ कडक शॉट, मॅच फिनिश. काय फटका खेळलाय चेंडू आउट ऑफ द पार्क 7 धावांसाठी आणि सामना जिंकलाय. आय थिंक स्कोर आर लेवल झालेले आहे. यस 30 धाबा झालेल्या आहेत. एका धाबेची गरज आहे अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. 31 सध्या पाहतोय आपण पाठलाग सुरू आहे, परंतु काय फटका खेळला मात्र त्या ठिकाणी फलंदाज आदित्यनं. सन्माननीय मनोहरजी भामरे आणि त्यांच्या समेत आपण जर पाहिले तर सन्माननीय अविनाश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या नाणेफेकीचा आय थिंक व्यासपीठावरती आपण येऊन स्थानापन्न बा तुमचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र फक्त एका धावेची गरज. सन्माननीय मुठवलगावचे समाजसेवक अरविंदजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. सिंगल धाव ची आवश्यकता आणि अखेर ती धाव आपण पाहत आहोत फलंदाज आदित्यच्या बॅटमधून. आणि आता मात्र सामना जिंकला टीम जय बजरंग स्पोर्ट लोणार संघाने. अभिनंदन टीम लोणार अँड हार्ड लक सखारामजी पाटील. एक विनंती असेल जय बजरंग स्पोर्ट लोणार संघाला की आपण कुठे जाऊ नका, आपण थांबायचं आहे. आणि या संघनायकाला विनंती असेल की आपण आयोजकाशी संपर्क साधा. ज्यांनी अष्टपैलू केलं या सामन्यामध्ये प्रस्थापित केला. बॅटिंग करत असताना पाहिलं तर 11 धावाचं योगदान दिलं आणि गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर 3 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केल्या. आणि आज जरूर त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव त्याने पणाला लावला. मिस्टर सुभाष ठाकरे इज द मॅन ऑफ द मॅच.